श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तर ताईंनो, आज ना भेंडी करणार आहे मुलांच्या टिफिनसाठी. तर सगळ्यात अगोदर भेंडी धुतली आणि छान अशी हो का कट करून घेतली. सगळी व्यवस्थित खिडकी वगैरे बघून कट करून घेतली. तरी पण एक फोड आली होती, थोडीशी खिडकी. तर अगोदर शेंगदाणे भाजून घेणार आहे, कारण शेंगदाणे भाजलेले नाहीत आणि शेंगदाण्याचं कूट पण नाही आहे. शेंगदाण्याचं कूट सगळं संपलंय, म्हणून आता शेंगदाणे भाजून घेते, जेणेकरून नंतर पण कधी काय भाजी करायला तर शेंगदाण्याचं कूट एकदाच वाटून ठेवलं ना तर आपल्या भाज्या करताना आपल्याला दररोज शेंगदाणे भाजायची गरज लागत नाही. म्हणून मी काय करते, एकदाच 8-10 दिवसाचं कूट करून ठेवते शेंगदाण्याचं. आणि एकदाच नाही भाजत, 8 दिवसाला भाजते, कारण तेवढे जास्त पण कूट करून ठेवत नाही. कधी आपल्याला असे अख्खे शेंगदाणे पण लागतात ना. गव्हाळ शेंगदाणे भाजले की शेंगदाण्याचं कूट पण भाजीमध्ये चांगलं लागतं. जास्त पण लाल झाले की मग करपट लागतं. हो, मस्त असं शेंगदाणे भाजले. आता थंड व्हायला असं ठेवते किचनच्या ओट्यावर आणि भेंडी करते. तर बघा, तेल टाकते आणि अगोदर मी काय करते, जिरे मोहरीच टाकते फक्त. आणि याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून भेंडी हे करून घेते, परतून घेते. कारण असं जिरे मोहरी टाकून भेंडी परतून घेतली ना तर चिकट पण होत नाही, छान होते भेंडी. थोडंसं मीठ टाकून परतून घ्यायचं, म्हणजे काय छान मीठ लागतं भेंडीला. आणि भेंडी खायला इतकी छान लागते काय सांगूच नका. नुसतं जिरे मोहरीची फोडणी दिली ना आणि त्याला मीठ टाकलं तर, आणि मुलांना गरम गरम चपाती असेल आणि त्याचा रोल जर करून दिला छोट्या मुलांना तरी खाते, कारण गरम गरम चपाती असावी लागते. पण मस्त तूप लावायचं त्या चपातीला आणि याच्यातले 4 भेंडीचे असे थोडेसे घ्यायचे, मऊ झाल्यानंतर आणखी द्यायचं, कारण सप्पक असते, तिखट नसते. अशी जिरे मोहरीची थोडंसं लसूण लावायचं, ह्याला कच्चा लसूण लावायचा. आता जिरे मोहरीची फोडणी दिली की कच्चा लसूण लावायचा, छान लागते. छान असं वापरले भेंडी. आता याच्यामध्ये थोडासा हा लसूण चेचलेला असा टाकायचा. छान लागते भेंडी, असं एकदा करून बघा नक्की. काय करायचं, लसूण शिजतो म्हणून हे झाकण ठेवायचं, जरा वाफलते. तर मस्त असं वाफलले भेंडी छान अशी बघा, कसली मस्त झाली भेंडी आणि शिजली पण. आता अशी शिजलेली भेंडी लहान लेकरांना जर दिलं तर ते किती छान खातील. मस्त असं भूक लागली दिलं ना, ते काय बिस्किटांचे हक्का भेंडी का थांब झालं होईल की देते की. हे लाल तिखट, थोडीशी चिमूटभर हळद आणि शेंगदाण्याचं कूट.
असं शेवटला टाकायचं आणि अशी परतायची भेंडी. मस्तच लागते. माझी तर मुलं आवडीनं खातात. हो, भैयाला पण लय आवडते. बाबा भेंडी पाव किलो नव्हते आणत आणि मी पण कधीच नाही पाव किलो आणले. अर्धा किलोच पुरतच नाही. पाव किलो भेंडी सगळ्यालाच आवडते. मिनिटासाठी एखादा मिनिट आता झाकण ठेवलं की होऊन जाते भेंडी. आता मी हे असं बघा वाटून ठेवते शेंगदाण्याचं कूट, जेणेकरून काय होतं परत पुन्हा भाजी करायला की प्रॉब्लेम येत नाही. थोडंसं मोठाड ठेवलं आहे, कारण आपण साबुदाण्याची खिचडी वगैरे मी करते. कारण उपवास असल्यावर माझा उपवास असल्यावर करते, त्याच्यामुळं लई बारीक पण नाही आणि लई मोठं पण नाही. असं वाटून ठेवलं. तर हे शेंगदाण्याचं कूट आहे ना, दररोज जरी शेंगदाण्याच्या कुटाची भाजी केली ना तर मला 8 दिवस आरामात जातं. तर बघा, कधी पण पीठ मळलं तर या पिठामध्ये असे बोट उमटवायचे. तसंच पिठाचा गोळा कधीच ठेवायचा नाही, कारण तसंच पिठाचा गोळा कधी ठेवतात पितरांचं, जेव्हा आपण पिंडदान करतो ना तेव्हा ठेवतात पिठाचा गोळा. मग त्याकरता काय करायचं, कधीच असं पीठ मळल्यासारखं तसं ठेवायचं नाही. असे बोट उमटवायचे, थोडंसं तेल लावायचं आणि पीठ ठेवायचं. चपात्या इतके छान होतात, मऊ आणि लुसलुशीत होतात. तर आता चपात्या करून दाखवते मी तुम्हाला, कारण 4 पदरी चपाती आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत आणि एकदम फुगून टम कशी होते बघा. तर पीठ पण छान असं भिजलंय, कारण भाजीला टाकल्या लगेच भाजी केली की लगेचच मी पीठ मळलं होतं. एकदम भाजी तर किती छान झाली, भेंडीची मस्त अशी झाली, मुलांच्या टिफिनला भाजी. आणि आता चपात्या करून घेते. छान. तर बघा चपाती गोल कशी होते आणि पहिली हे बघा, असं थोडंसं मध्ये पीठ लावायचं, तेल लावायचं डबल, असं मध्ये पण थोडंसं तेल लावायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं आणि हे लाटायची, अशी गोल 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 लाटायची साईडला बघा. पटपट असं गोल 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 लाटायची. अगोदर काट लाटायची, अशी कडच्या साईडनं लाटायचं. असं कडच्या साईडनं लाटलं की काय होतंय, काट पण जाड होत नाहीत. आणि परत पुन्हा काय करायचं, मध्ये थोडंसं बेलनं मारायचं. आणि बघा गोल पण झाली की नाही छान अशी. आणि थोडंसं तेल असं हे करायचं, चपाती टाकायची. तर बघा छान अशी थोडंसं तेलाचं बोट लावायचं आणि चपाती अशी पलटायची. बघा छान अशी चपाती फुगते पण आणि मस्त अशी होते आणि एकदम लुसलुशीत चपाती होते. गरम गरम चपाती आणि मुलाची अशी बघा किती छान अशी झाली आहे चपाती. आणि हे बघा, तुम्हाला हे करून दाखवते मी चपाती बघ.
किती छान असे पडदे झाले. कारण मुलांना या चपातीला असं, लहान मुलांना या चपातीला थोडंसं तूप लावायचं, असं असं थोडं तूप लावायचं आणि त्यावर अशी भेंडी टाकायची आणि असा रोल करून द्यायचा. दाखवते मी तुम्हाला. हे बघा अशी चपाती किती छान असे पडदे, किती छान. खुशमीचा फोन यायला. फुलं नाही काय होते नाही चांगलं दिसायला. राहू दे. पडायचं तर नाही ना. नाही पडत, काही तेल वगैरे निघत नाही, तेवढंच जास्त तेल टाकलंच नाही. पडलं की माझी डायरीच खराब. नाही बाळा, तेवढं नाही त्याला तेल. पातळ भाजी असली का नाही बसत त्याच्यात र, मधल्याच बाळा असते. बघा ही कसली आहे. काय झालं, मी काय केलं? बसत नाही ग बाळा. लवकर ये बर का, इथे तिथं बसू नको. बाय. सगळं काम वगैरे झालं, देवपूजा झाली, देवाची पूजा केली, परडीची पण पूजा केली. तर पूजा वगैरे झाली. बघा किचनचा ओटा वगैरे आवरून ठेवला, सगळं घासून वगैरे ठेवलं, दूध तापवलं. आता जेवण करणार आहे. कसं न बरं. 4 वाजलेत. चारचा चहा पिऊन ब्लाऊज शिवायचे. 2 ब्लाऊज आहेत, तेवढे 2 ब्लाऊज शिवायचे आणि त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक करणार आहे. आज 2च ब्लाऊज शिवणार आहे. किती? 5. कुण्या कुण्या देवाचं? तिथंच 5 10. कशाचं? दत्त महाराजांचं. होय. 5 राऊंड मारायचा का? हा. जायचं की नाही दर्शन करू. आणि का कुणी खाल्लं गेलेलं. हो का बघा. आणि बेवणी राहतोच की बाबाचं टी-शर्ट घालून बसलं. अहो मला असं खायला पेढा सांगत नाही. कसला भारी लागतं. मग देवाचा म्हणून सांगत. ती बघा. गाणगापूरचा प्रसाद. हाडू ग मम्मी. हा, उद्या काय आहे ते? नाश्ता करताय.